हे 2 किलो आहेत ना जाडे तांदूळ. जाडे तांदूळ हे निवडते का आता? निवडते. अर्ध अर्ध काय ते टाकते ना, भाजते तांदूळ. ही भाजणी मम्मी ती कशाला यूज करतात? वडे, थालीपीठ, चकली. पण ते चकलीमध्ये चकलीला थोडं वेगळं असते. म्हणजे काही जण मूग डाळ टाकतात, थोडी पोहे, नाही तर साबुदाणा असं थोडासा. आणि त्याला बडीशोप नाही. बाकी सगळ्याला हे धणे, जिरं आणि मेथ्या थोड्या टाकायच्या. आणि वड्याला बडीशोप अशी वेगळी वाटून ठेवायची. नुसतं वड्याचं असेल तर त्यात बडीशोप पण टाकायची आणि दळून आणायचं, भाजून ते सगळं. आता तू ते हे गिरणीमध्ये ते टाकणार ना हे सगळं, आणि तो हे वजन करतो ना ते तिकडे गिरणीमध्ये. माझं जास्त सगळं अंदाजे असते. मोजमाप 5-6 यालाच घेते मी, बाकीचं मोजमाप नाही. हे 5 मिनिटं थोडे भाजायचं, लालसर व्हायला येते थोडे, बदामी कलर. मग झालं. हे चिवड्याचं आहे ना हे मम्मी? काय हे काय, ही मोठी आहे ना हे मम्मी? हे परात, हे चिवड्या किंवा हे लाडूला वगैरे यूज करतो ना आपण. आणि ती छोटीवाली काय ती चपातीला हे वगैरे यूज होते. हे अर्धा 1 तास गार करत ठेवायचं पंख्यावर. गार करत गार झालं ना फॅन मध्ये द्यायचं चक्कीवर. झाले ना आता हे परत होते ना इथे. ही चणा डाळ आहे ना 1 किलो, ही पूर्ण हे घेणार. हे याचं माप कसं असते आई? 1 किलो मम्मी हे चणा डाळ, आणि ते तांदूळ हे 2 किलो. जाडे तांदूळ आहे ना ते पण. हे चणा डाळ टाकते. डाळ, उडीद डाळ आहे ना अर्धा घ्यायची. अर्धा म्हणजे 2, 1 आणि हे अर्धा ना असं. ही ठेवून द्यायची. ही काय अर्धा घेतली. आता ही पण ते 5 मिनिटं ना हे करायची, भाजायची. ही काय आता हे टाकते इथे. उडीद डाळ, हे धणे टाकते ना अर्धा पाव. हे पण भाजणार आहे आता. हे 2 किलो तांदूळ, 1 किलो चणा डाळ, अर्धा किलो उडीद डाळ, आणि आता हे अर्धा पाव ही धणे ना अर्धा पाव. आता हे झाले की इथे टाकते. अर्धा जिरं, काय धण्याच्या अर्धा. 100 ग्रॅम टाकलंय ना जिरं. हे जिरं झालं ना. मेथी दाणा, असं पसा. जास्त नाही भाजायची, कडू होते. मेथी दाणे आपण काय हे जास्त नाही ना हे यूज केले. हे साहित्य हे फक्त 6च हे केले यूज. काय काय हे गहू टाकले ते तरी चालतात. गहू असले तर टाकते मी थोडी, पाव किलो. हे काय मिक्स करते. झालं हे.